या ठिकाणी आयोजक माननीय श्री शंतनुजी पाळ्या यांच्या वतीनं सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. नमस्कार. मंचावर उपस्थित मामा सर्वांचे लाडके नेते माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब, तसेच लातूर जिल्ह्याचे माजी खासदार सुधाकर शृंगारे साहेब, आपले भारतीय जनता पार्टीचे धाराशिव जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी साहेब, आपले शहराध्यक्ष अमित भैया शिंदे साहेब, आपले माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे साहेब, आपले जिल्हा उपाध्यक्ष विकासभाऊ बारकुल आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, सर्व बसलेले माझे तरुण तरुणी, पत्रकार बांधव, सर्वांना माझा नमस्कार. आजचा दिवस एका कार्यक्रमाचा नाही तर एका नवा प्रवासाची सुरुवात आहे, ज्याला आपण धाराशिव रोजगार महोत्सव असं एक कल्पना देऊ शकतो. हा महोत्सव म्हणजे केवळ नोकरी मिळण्याची व्यासपीठ नाही, तर आपल्या स्वप्नांना वास्तवात उतरवण्याचे सुवर्णद्वार आहे. आपले नेते माननीय राणादादा, दत्ताभाऊ, अमित भैया, नितीन काळे साहेब, विकासभाऊ आणि यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आणि माझे युवा सहकारी राहुल भैया काकडे यांच्या संधीने हा उपक्रम आपण आज साकारलेला आहे. तर आज हा मेळावा म्हणजे भारताचा युवक हा केवळ नोकरी मागणारा नाही, तर हा नोकरी देणारा सुद्धा ठरू शकतो. म्हणून आपण आपल्या रोजगार मेळाव्यासोबत एक स्वयंरोजगाराचं पण एक कंपोनंट आपण ऍड केलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की धाराशिवचा हा मेळावा भविष्यात रोजगार ते स्वावलंबनाच्या दिशेने चालेल असा आम्हाला भरपूर विश्वास आहे. आपण सर्व या कार्यक्रमाला आपल्या सर्वांनी उपस्थिती लावली आणि सर्वांची ही उपस्थिती आम्ही नेहमी लक्षात ठेवू आणि सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. आणि मित्रमैत्रिणींनो, आपण आज इथे अशा भव्य दिव्य रोजगार आणि स्वयंरोजगार मेळाव्यामध्ये सहभागी झालेलो आहोत. युवकांच्या समस्याची जाण असणारं नेतृत्व राणादादा आणि शंतनू भैया पायाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण या मेळाव्यामध्ये आलेलो आहोत. मला सांगताना आनंद होतोय की राणादादांनी तर दरवेळेस आणि प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये आणि प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगितलेलंच आहे की हा मेळावा हा एक दिवसीय मेळावा नसून तर यानंतर पुढे दर 3 महिन्याला अशाच प्रकारे आपण मेळावा आयोजित करणार आहोत धाराशिवसाठी, तुळजापूरसाठी आणि पूर्ण मराठवाड्यासाठी. तर आज या ठिकाणी 55 पेक्षा जास्त कंपन्या इथे आलेल्या आहेत. आपले ऑनलाईन जे रजिस्ट्रेशन आहे ते 4500 पेक्षा जास्त झालेले आहे आणि आता या ठिकाणी ऑफलाईन रजिस्ट्रेशन सुद्धा 1700-1800 पेक्षा जास्त झालेले आहे. सर्व इथे जमलेले माझे जे युवक आहेत, जे आज बेरोजगार आहेत, एका परिस्थितीमुळे हे बेरोजगारीच्या घटकात न अडकून पुढं रोजगार किंवा स्वयंरोजगारामध्ये त्यांनी त्यांचं करिअर सक्सेसफुली पुढं घडवावं यासाठी आजचा मेळावा आयोजन केलेला आहे. आणि यासाठी प्रत्येक आलेल्या युवकासाठी वेगवेगळ्या अशा कंपन्या इथे अवेलेबल आहेत. तर माझी सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी जास्तीत जास्त कंपन्यांचा लाभ घ्यायचा आहे आणि जास्तीत जास्त ऑफर लेटर आज आपण इथं सगळ्यांनी घेऊन जायचं आहे. धन्यवाद. आई वडिलांची आणि तुमची कसलीही प्रकारची मदत न घेता स्वतःच्या ताकदीवर शत्रूंना साम्राज्य निर्माण केलं आणि इतकंच नाही, ज्या मातीतनं संत आलाय दादा, ज्या सातमीत आलाय, हे भागात आलाय, कळंब तालुक्यात आलाय, त्या भागाचा आणि धाराशिव जिल्ह्याचा ऋण व्यक्त करायला पाहिजे, ऋण फेडलं पाहिजे. या उदास्त भावनेला शत्रूंना हा बेरोजगार मेळावा निर्माण केला आणि हा बेरोजगार मेळावा आणि स्वयंरोजगार मेळावा निर्माण करत असताना शंतनू, मला खात्री आणि मला विश्वास आहे महाराष्ट्राचे कुलस्वामी छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलस्वामी असल्या तुळजाभवानीचा आपला आशीर्वाद आहे. छत्रपती शिवाजी महाराज असतील, शाहू महाराज असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, भारतरत्न महामानव बाबासाहेब आंबेडकर असतील, यांचे आशीर्वाद आणि सदिच्छा शुभेच्छा तुझ्या पाठीशी आहेत. मला खात्री आणि मला विश्वास आहे की या बेरोजगार मेळाव्याच्या माध्यमातून, स्वयंरोजगार मेळाव्याच्या माध्यमातून चांगल्या अर्थाने तरुण स्वतःच्या पायावर उभा राहतील आणि या धाराशिव जिल्ह्याचा विकास करण्यासाठी दादा आणि त्यांची टीम
जी काम करते रेल्वेच्या माध्यमातून असत या आरोग्य जिल्ह्यातील जे शासकीय महाविद्यालय तितकंच नाही तर प्रत्येक कामाच्या माध्यमातून जो विकासाची गंगा विकासाचा रथ जो दौडतोय त्या दौडणाऱ्या रथाला तुमची साथ राहील ही सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो. शेख मॅडम तुमचं मनापासून अभिनंदन करतो की जवळपास 4,500 पेक्षा ऑफलाईन आणि आता 1750 ते 1100 ऑफलाईन ऍप्लिकेशन या ठिकाणी आले. HCL सारखी कंपनी या ठिकाणी आली, महिंद्रा सारखी कंपनी आली, बजाज सारखी ऑटोमोबाईलची कंपनी आली. कुलकर्णी नावाचा माझा एक सहकारी या ठिकाणी भेटला. तो मला माझा मुलगा बऱ्याच दिवसापासून इंजिनियर होऊन सुद्धा जॉब मिळत नव्हता. काका तुम्हाला सुद्धा सांगतो निशिकांत म्हणजे माझ्या मित्राचे भाऊ या ठिकाणी त्यांनाही सांगू इच्छितो की प्रत्येक जण तुम्हाला आशेने बघतोय अपेक्षेने बघतोय आणि मला विनंती करायची तुम्हाला आता तुम्ही जे म्हणलात दादाचं जे संकल्प आहे एक दिवसाचा हा मेळावा नाही तर वर्षभर अभिनंदन करणार आहे घेत राहावा ही अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. संतनो आणि या तमाम या ठिकाणी उपस्थित असलेल्या नेत्याला सांगतो आम्हाला एवढी ज्याची उंची त्यांनी थोडं खाली यावं मातीत पाय मळले त्याला थोडं उचलून घ्यावं हीच संकल्पना आजच्या मेळाव्याच्या निमित्तानं तुम्ही करतात. परत एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि ते सांगतो आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमदार श्री राणा जगजितसिंह पाटील साहेब, लातूर जिल्ह्याचे नेते आणि माजी खासदार आमचे स्नेही श्री सुधाकरजी श्रींगारे साहेब, त्यांच्या संकल्पनेतून आजचा हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला. ते माझे युवक सहकारी मित्र आणि प्रसिद्ध उद्योजक श्री शंतनू पायाळे, या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित असलेल्या माझ्या भगिनी आणि व्यासपीठावरील सर्वच मान्यवर मंडळी, या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने या जिल्ह्यातील माझे तरुण सहकारी आणि आमच्या भगिनी या कार्यक्रमाला उपस्थित झाल्या. खरं तर माझ्या माहितीमध्ये मागच्या 1.5 ते 2 महिन्यापासून श्री शंतनूजी या कार्यक्रमाची पूर्वतयारी करतात आणि ज्यावेळेला पहिल्यांदा ते माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेबांना भेटले आणि त्यावेळेला जी ही कल्पना त्यांनी दादांच्या कानावर घातली आणि सांगितलं की दादा मला असं एक जॉब फेअर, एक नोकरीसाठी, एक रोजगारासाठीचा एक चांगला असा युवकांना ज्यांना गरज आहे, ज्यांच्या हातामध्ये कौशल्य आहे पण त्यांच्याकडे व्यासपीठ नाही, ज्यांच्याकडे चांगलं व्यासपीठ आहे परंतु त्यांना चांगले कौशल्य आधारित काम करणारी लोक मिळत नाही, अशा लोकांना एकत्र करून योग्य हाताला योग्य काम आणि योग्य कामाला योग्य हात कसा मिळेल याची सांगड घालणारा एक कार्यक्रम निर्माण करायचा. आणि माननीय आमदार राणादादांनी या कार्यक्रमाला तात्काळ होकार दिला आणि होकार दिल्या त्यांनी असं सांगितलं की शंतनू सुरुवात करूया आणि अशा पद्धतीचे कार्यक्रम आपण जिल्हाभरामध्ये करूया. आणि त्याचा कालावधी साधारणतः 2-3-4 महिन्यामध्ये आपल्याला कसं इथल्या स्थानिक लोकांना योग्य त्या ठिकाणी प्लेसमेंट देता येईल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करूया असा आशावाद दादांनी दिला. आणि त्याचा पहिला कार्यक्रम आजचा हा खूप उत्कृष्टरित्या आपण आयोजित केला. खरं तर आपल्या सगळ्यांना माहीत असेल आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या वेळेला लोकसभेची किंवा विधानसभेची निवडणूक लागते आपण सगळे सुज्ञ आहात, तज्ञ आहात, सोशल मीडिया किंवा निवडणुकीकडे, राजकारणाकडे, देशाच्या अर्थकारणाकडे, राज्याच्या राजकारणाकडे व्यवस्थित डोळसपणे पाहत असाल तर तुम्हाला थोडं मागच्या 1 वर्षापूर्वी 6 महिन्यापूर्वीच्या घटनांकडे मी थोडंसं घेऊन जातो. सगळ्यांना माहीत असेल की ज्या वेळेला निवडणूक लागते लोकसभेची असेल किंवा विधानसभेची असेल आपल्या जिल्ह्यातले काही प्रमुख नेते पुण्याच्या सणसवाडीला जातात. आपल्या जिल्ह्यातले काही प्रमुख लोकप्रतिनिधी पुण्याच्या काळेवाडीला जातात, पुण्याच्या पिंपळवाडीला जातात
इथं धाराशिव जिल्ह्याच्या नावानं काहीतरी निर्माण करतात, एखादी संस्था निर्माण करतात, तिथल्या लोकांना सांगतात की तुम्ही सगळे एकत्र या, तुम्ही सगळे एकत्र या, एका मंगल कार्यालयामध्ये, नाट्यगृहामध्ये, कुठल्या तरी मोठ्या कार्यक्रमामध्ये तुम्ही सगळे एकत्र या, जे जगण्यासाठी काहीतरी काम करण्यासाठी आपल्या अंगाचं कर्तृत्व गाजवण्यासाठी पुण्यासारख्या ठिकाणी गेले, त्यांना सगळ्यांना एकत्र करतात आणि स्वतःच्या प्रचाराचा नारळ फुटत पडतात पुण्यात. हे पडतं का आपल्याला? त्याच्या नेमकं उलट चाललंय का? याच्या नेमकं उलट चाललंय. त्यांनी खंत व्यक्त केली पाहिजे, स्वतःच्या मनाला त्रास करून घेतला पाहिजे, स्वतःच्या लोकप्रतिनिधित्वाचा काहीतरी अंशतः तरी योगदान या जिल्ह्याच्या विकासामध्ये दिलं पाहिजे. त्यांनी प्रयत्न असा केला पाहिजे की गाववाड्यामध्ये काम करत असलेला जो इथला तरुण आहे, हा तरुण का पुण्याला जातोय, त्याला इथं रोजगार मी उपलब्ध करून देतो, हा प्रयत्न त्यांचा असला पाहिजे. परंतु आपल्या इतकं कपाट करायचं पण इतका दुर्दैवी विलास आहे की आपल्या स्वतःच्या लोकप्रतिनिधित्वाच्या निवडणुकीचा नारळ याला दुर्दैवानं पुण्यात फोडावा लागतो. परंतु त्याच्या उलट माझ्या सहकारी मित्रांनी संपूर्ण एक चांगला उत्तम उपक्रम या ठिकाणी राबवला की त्यांनी सांगितलं की पुणे, मुंबई, दिल्ली, बेंगलोर, चेन्नई, कलकत्ता कुठंही उद्योग करत असेल, त्यांच्या व्यवसायाच्या निमित्तानं ते जिथं कुठं जात असतील त्या सगळ्या ठिकाणचे अनुभव मी माझ्या पाठीशी बांधून घेतले आणि माझ्या इथल्या भूमिपुत्रांना योग्य त्या पद्धतीनं मार्गदर्शन कसं करता येईल त्यासाठी मी इथून पुढे काम करणार आहे. माझ्या या तरुण सहकार्याला त्यांनी हाती घेतलेल्या या कामाला खूप खूप यश शिकवतो आणि या ठिकाणी माझ्या वाणीला विराम देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद. माननीय आमदार श्री राणा जगजितसिंह पाटील साहेब, आपण ठाणेकरांना स्वागत करूया. उपस्थित सर्वच मान्यवर, समोर बसलेले सर्व बंधू भगिनी आणि माझ्या युवा मित्रांनो, आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपलं उद्दिष्ट असं आहे की मोठ्या संख्येने आपल्या धाराशिव जिल्ह्यातले आणि आसपासच्या जिल्ह्यातून जे बांधव आणि भगिनी आलेत त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी. ज्या 40-50 वेगवेगळ्या कंपन्या आज या रोजगार मेळाव्यामध्ये आल्यात त्यांच्या माध्यमातून आपल्याला ही संधी उपलब्ध व्हावी आणि संधीचं आपण सोनं करावं. आपण जॉब ऑफरच्या अनुषंगाने कंपनीमध्ये जॉईन व्हावं, चांगलं काम करावं आणि या माध्यमातून एक वेगळी तुमच्या जीवनाची सुरुवात व्हावी, या अनुषंगाने या रोजगार मेळाव्याचं आपण आयोजन केलेलं आहे. याचबरोबरीने स्वयंरोजगारावरती भर देणं सुद्धा महत्त्वाचं वाटतं. त्याचं मुख्य कारण असं आहे की सगळ्यांनाच नोकरी शक्य होते मिळणं असं नाही आहे. साधारणतः प्रत्येकाची इच्छा असते की शासकीय नोकरी मिळावी. आपल्यालाही कल्पना आहे की पूर्ण देशाभरामध्ये जर विचार केला तर शासकीय नोकऱ्यांची संख्या ही अतिशय अल्प आहे, अत्यल्प म्हणायला हरकत नाही. आणि प्रत्येकाला आपल्या आवडीच्या ठिकाणी खाजगी नोकरी मिळेल, आवडीची नोकरी मिळेल असंही होत नाही. त्याच्यामुळे स्वयंरोजगाराकडे देखील वळणं ही देखील काळाची गरज आहे. आपण स्टार्टअपचा विषय ऐकतो. आदरणीय नरेंद्र मोदी साहेब नेहमी आपल्याला सांगत असतात की आम्ही मदत करायला तयार आहोत, पैसे द्यायला तयार आहोत, परंतु तुम्ही स्वतःच्या पायावरती उभं राहण्याचा निश्चय करा. बऱ्याच योजना आहेत, बरेच महामंडळ आज इथे आपल्या या कार्यक्रमात उपस्थित आहेत. आपल्याला 30-35% अनुदान मिळू शकतं. आपल्याला कर्जामध्ये सबवेन्शन, कर्जाच्या व्याजदरामध्ये काही सवलत आपल्याला मिळू शकते. कर्ज मिळवून देण्यासाठी आम्ही सर्वजण आपल्याला मदत करायला तयार आहोत. परंतु निर्णय जो आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे. नेमकं करायचं काय? आणि आज जे वेगवेगळे मार्गदर्शक भाषणं होती त्याच्या माध्यमातून एक दिशा तुम्हाला मिळू शकते. आम्ही अजून एक प्रयत्न असा केला की एरवीपेक्षा थोडं वेगळं करू आणि त्यामुळे पुण्याच्या कंपनीला आणि मॅडमना आपण आवर्जून बोलवलं होतं. जॉब फेअर इंडिया या माध्यमातून जरा प्रोफेशनल वर्किंग आपण करायचं ठरवलं
आणि फक्त एक असा मेळावा घ्यायचा आणि काम थांबेल असं नाही. ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांना नेहमी व्हॉट्सअपच्या माध्यमातून मेसेजेस मिळतील, कुठे कुठे शक्यता आहे, कुठे जॉब फेअर्स आहेत. आणि जसं आज फक्त धाराशिवचे इथे मुलं मुली आले तसं नाही आहे, शेजारी अहिल्यानगरहून आले, आपल्या छत्रपती संभाजीनगरहून आलेले आहेत, पुणे आणि सोलापूरचे देखील ते युवक आणि युवती इथे आले. याच पद्धतीने जेव्हा इतर ठिकाणी जॉब फेअर होतील आणि तुम्हाला जेव्हा मेसेज मिळेल आपल्याला त्या माध्यमातून देखील एक मोठी संधी उपलब्ध होणार आहे. आता ही सगळी संकल्पना आणली कोणी तर शांतनुने आणली. मनामध्ये बऱ्याच वेळेस बरेच विचार असतात, परंतु ते प्रत्यक्षात आणण्यासाठी कोणीतरी वेळ द्यावा लागतो, कोणीतरी कष्ट घ्यावे लागतात. आणि त्या अनुषंगाने शांतनु आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जेव्हा पुढाकार घेतला त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आपल्यालाही विनंती आहे की टाळ्या वाजवून आपण देखील अभिनंदन करावं. याच्या मागचंही कारण काय की जसं शांतनु पुढे आले आणि हा विषय पुढे नेत आहेत, 3-4 महिन्यांनी परत आपण अशा पद्धतीचा मेळावा घेणार आहोत. तसे अनेक वेगवेगळे उपक्रम आपल्या जिल्ह्यामध्ये आपण राबवतोय आणि एकट्या दुट्याचं काम नाहीये. अनेकांनी सकारात्मकतेने पुढे येणं गरजेचं आहे. तुम्ही बघितलं असेल की सगळ्यात मोठी आपली जर कुठली गरज आहे तर ती पाण्याची आहे, शाश्वत पाण्याची आहे. यावर्षी अतिवृष्टी झाली, परंतु गेल्या 5-6 वर्षाचा विचार केला तर 1-2 वर्ष अशी येतात जेव्हा दुष्काळी परिस्थिती असते, पिण्याच्या पाण्याची देखील अडचण असते. अगदी आपल्या धाराशिव शहरामध्ये सुद्धा एक काळ असा होता की आपण 100 टँकरने पाणी भरून आणायचो, चोराखडीवरून आणायचो, आंबेवळवरून आणायचो आणि तरी देखील लोकांना अडचण होती. आपण काय केलं मग उजनीवरनं 114 किलोमीटरवरनं पाईपलाईन केली आणि धाराशिव शहराला पाणी आणलं. अशक्य प्राय म्हणायचे लोक, असं शक्य नाही म्हणायचे, पाणी येणं शक्य नाही व तुम्ही पैसे घालवताय म्हणायचे, परंतु आपण पाणी इथे आणून दाखवलं. आपल्या मेडिकल कॉलेजच्या बाबतीत असेच काही विषय झाले, परंतु आता नवीन 500 खाटाचं नवीन मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल जवळजवळ 600 कोटी रुपयेची इन्व्हेस्टमेंट करून होते. 500 बेडचं नवीन सिव्हिल हॉस्पिटल आपल्या धाराशिवला होतंय. म्हणजे जवळजवळ 300 डॉक्टर्स आपल्या धाराशिव शहरामध्ये येणाऱ्या काळामध्ये उपलब्ध असतील आणि जवळजवळ 1000 स्टुडंट्स विद्यार्थी जे आहेत ते नव्याने आपल्याकडे येत आहेत. आपण फिजिओथेरपीचं कॉलेज काढतोय, शासकीय नर्सिंगचं काढतोय, फार्मसीचं काढतोय. याच्या माध्यमातून एक एज्युकेशनचं शैक्षणिक हब एक वेगळं संकुल करण्याचा आपला प्रयत्न चाललाय. कौडगावला किंवा वडगाव सिद्धेश्वरला दोन्हीकडे आपण नवीन MIDC उभी करतोय. आता कौडगावला तर जवळजवळ 12 कोटीची रस्त्याची कामं सुरू झाली आहेत. 50 मेगावॉटचा सोलरचा प्रकल्प तिथे सुरू झालाय आणि टेक्निकल टेक्सटाईल पार्क तिथे करण्याचा आपला प्रयत्न चाललाय. वडगावला MSME पार्क करतोय आपण, म्हणजे जे सूक्ष्म छोटे मध्यम प्रकल्प ज्यांना टाकायचे, उद्योग टाकायचे, त्यांना आपण जागा उपलब्ध करून द्यायचं ठरवलंय. असे वेगवेगळे विषय आपण हातात घेतोय. शेजारी गेडशीला अभयारण्य आहे, त्या अभयारण्यामध्ये पुढच्या 2-3 महिन्यात आपण सफारी सुरू करतोय. म्हणजे तिथे जे प्राणी आहेत, बिबटे असतील, हरिण असेल, त्यांना पाहण्यासाठी आपल्या भागातल्या लोकांना आपण सुविधा उपलब्ध करून देतोय. त्यातून देखील पर्यटनाला विकास आणि पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती तिथे होणार आहे. जवळजवळ 50 कोटी रुपये तिथे आपण गुंतवतो. तेरच्या बाबतीत आपल्याला माहिती असेल, एक वेगळं महत्व आहे तेरचं. तिथे जवळजवळ 40 कोटीचा म्युझियम आपण उभा करतोय, काम चालू आहे. तिथेच संत गोरोबा काकांचं मंदिर आहे, समाधी मंदिर, त्याचा विकास. आणि आपल्याला माहिती असेल की तेरचा प्राचीन इतिहास हा जनतेसमोर जगासमोर आणण्याचा आपला प्रयत्न आहे. त्यातून देखील रोजगार निर्मितीवरती भर आहे. तुळजापूरला 1800 कोटी रुपयाची गुंतवणूक आपण करतोय. जवळजवळ 1.5 कोटी भाविक जे दरवर्षी तुळजापूरला येतात, त्यांनी 1-2 दिवस तरी तुळजापूरमध्ये राहावं आणि ते राहिले की मग हॉटेलची इंडस्ट्री वाढेल, रेस्टॉरंट वाढतील आणि अनेक उद्योजकांना छोट्या मोठ्या संधी मिळेल, याचा आपण प्रयत्न करतो.
तिथे आपण 108 फीटचा मोठा पुतळा उभा करतोय, जवळजवळ 100 कोटी रुपये खर्च करून छत्रपती शिवाजी महाराजांना आई तुळजाभवानी आशीर्वाद देताना. ते पण एक पर्यटक स्थळ म्हणून आपण विकसित करायचं ठरवलंय, जेणेकरून देशातून अगदी जगातून देखील जे आईचे भाविक आहेत ते आल्यानंतर एखाद दिवस तरी तिथे राहतील. तर हे सर्व जे चाललंय ते आपल्या जिल्ह्याचा आर्थिक विकास व्हावा, आपल्या जिल्ह्यामध्ये गुंतवणूक वाढावी, रोजगार निर्मिती व्हावी यासाठी प्रयत्न चालले. आपल्याला सांगण्याचं कारण हे आहे की या प्रक्रियेमध्ये आपण देखील सर्वांनी सहभागी होणं अपेक्षित आहे. आपण गेल्या काही महिन्यापूर्वी सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून काही कोर्सेस सुरू करायचं ठरवलं. जावा, फुल स्टॅक आणि पायथॉनचा एक कोर्स आहे, लॉजिस्टिक्स आणि फूड प्रोसेसिंगचा दुसरा आहे आणि रिन्युएबल एनर्जी टेक्निशियनचा तिसरा कोर्स आहे. ही सुरुवात आहे, अजून अनेक असे कोर्सेस आपल्याला करायचे. जी गरज आहे, गेल्या महिन्यामध्ये मी छत्रपती संभाजीनगरला गेलो होतो. ऑरिक सिटी नाव ऐकले तुम्ही का नाही? छत्रपती संभाजीनगरला जवळजवळ 10,000 एकरवरती नवीन औद्योगिक शहर वसाहत जी आहे ती उभी केली जाते. टोयोटा कंपनी नाव सगळ्यांनी ऐकलंय. इलेक्ट्रिक आणि हायब्रिड व्हेकल जे आहेत त्या तयार करण्याची मोठी फॅक्टरी, मोठी गुंतवणूक आता छत्रपती संभाजीनगरला होणार आहे. मोठ्या प्रमाणामध्ये EV व्हेकल्सचं हब छत्रपती संभाजीनगरला होणार आहे आणि माझ्या अंदाजाने पुढच्या 5 वर्षात किमान 50,000 नोकरीची संधी, रोजगाराची संधी एकट्या त्या ऑरिक सिटीमध्ये उपलब्ध होणार आहे. त्याच पद्धतीचा प्रयत्न आपण धाराशिवमध्ये करतोय. 1,000 एकरवरती तारा नावाचा प्रकल्प आपण राबवतोय. तुळजापूर, सोलापूर या भागामध्ये माळुंबऱ्याला तिथंच रेल्वे ट्रॅक चाललाय, तिथेच सबस्टेशन आहे आणि तिथे देखील मोठ्या प्रमाणात कृषीवरती आधारित उद्योगांवरती आपण भर देतोय. सोलापूरला आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ठरवलंय ITचं हब करायचं. महाराष्ट्रातलं तिसरं सगळ्यात मोठं ITचं हब सोलापूरला करणार आहे. तिथे आता विमानसेवा सुरू झाली आहे. आधी गोव्यापर्यंत होती, आता मुंबईची सेवा सुरू झाली आणि डिसेंबर जानेवारी पासून अजून फ्लाईट सुरू होणार आहे. सोलापूर आपल्यापासून फार लांब नाहीये. सोलापूरला सुरू होणाऱ्या फ्लाईटचा आणि IT पार्कचा आपल्याला धाराशिवला देखील मोठा उपयोग होणार आहे. प्रचंड मोठी ताकद आपल्या पाठीमागे आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत, आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत आणि सगळे सकारात्मकतेने आपल्याकडे बघतायत. एकटे आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये हजारो कोटी रुपयाची आता गुंतवणूक येते. ती पाण्याच्या बाबतीत आहे, रेल्वेच्या बाबतीत आहे, शिक्षणाच्या बाबतीत आहे आणि आरोग्याच्या बाबतीत आहे. हे सगळं होत असताना तुमचा सहभाग देखील महत्वाचा आहे. आपल्यातले अनेक डॉक्टर, इंजिनियर जे आता मुंबई, पुण्यात गेले किंवा परदेशात गेले, त्यांना देखील परत आपल्या धाराशिवला आणण्याचा आपला प्रयत्न आहे. त्यांनी इथे गुंतवणूक करावी, त्यांनी इथे रोजगार निर्मिती करावी यासाठी देखील आपले प्रयत्न चालले. फार वेळ घेणार नाही, कारण भाषणासाठी तुम्ही आलेले नाहीत भाषण ऐकायला. आपण सर्व आलाय ते आज आपल्याला हातामध्ये एक ऑफर लेटर मिळावं किंवा स्वयंरोजगाराच्या अनुषंगाने आपल्याला स्पष्टता मिळावी यासाठी आपण आलाय. पण एक विषय तुम्हाला मला सांगायचा आहे. मी सुरुवातच केली होती की पाणी आपल्यासाठी महत्वाचं आहे. आपण आता 23.66 TMC पाणी कृष्णा खोऱ्यातलं आणण्याचं ठरवलं होतं. केवळ देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी याला पाठबळ दिलं म्हणून ते शक्य होतंय. पश्चिम महाराष्ट्रातलं पाणी हे पुढच्या 1-2 महिन्यामध्ये रामगडात येणार आहे. कुठलं पाणी? पश्चिम महाराष्ट्रातलं, याचं आपण स्वप्नच बघत होतो. प्रत्यक्षात पाणी येणार आहे आणि ते पाणी आल्यानंतर तुळजापूर, उमरगा आणि लोहारा या 3 तालुक्यामध्ये प्राधान्याने जाणार आहे. पण मला तुम्हाला सांगायचं ते वेगळं सांगायचं. उजनी धरण जे आहे ते साधारण 100-120 TMCचं आहे. आपण कोल्हापूर, सांगलीचं पुराचं पाणी साधारण 50 TMC, म्हणजे उजनी धरणात जलाशयात जेवढं पाणी आहे त्याच्यातलं निम्म पाणी, तेवढं पाणी कोल्हापूर, सांगलीवरनं आपल्या मराठवाड्याला प्रामुख्याने धाराशिवला आणण्याचं आपण ठरवलंय.
याला पूर्ण ताकद दिली आहे ती आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी. हे पाणी आपण कसं आणतोय तर पूर्ण बोगद्याने आणतोय. 100 किलोमीटरचा बोगदा, 1 किलोमीटर फक्त ओपन कॅनल असेल, परंतु जवळजवळ 100 किलोमीटर पूर्ण लाईन ही बोगद्याच्या माध्यमातून जमिनीच्या खालून असेल. कुठल्याही शेतकऱ्याचं भूसंपादन करावं लागणार नाही. प्रकल्प आहे 15,000 कोटीचा. 50 TMC पाणी आपल्या जिल्ह्यात आल्यानंतर किती प्रचंड फरक पडेल तुम्ही विचार करा. एक काळ असा होता की धाराशिव आणि लातूर मिळून जो उस्मानाबाद जिल्हा होता त्या जिल्ह्यामध्ये फक्त एक साखर कारखाना होता, पेरणा. तिथे पण ऊस कमी पडायचा, कर्नाटकात आणायचे. आणि डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी जे काम केलं पाणी अडवण्याचं, त्याच्यामुळे आज आपल्या एकट्या धाराशिव जिल्ह्यात जवळजवळ 30 साखर कारखाने आणि गुळ पावडरचे उद्योग आहेत. आता अधिकचं हे पाणी आल्यानंतर अजून सुबकता येणार आहे. आपल्याला फळबागांकडे वळता येईल, इतर पिकांकडे वळता येईल. आणि शेवटी तुम्ही देखील अधिकांश सगळे शेतकरी कुटुंबातले आहात. आपली अर्थव्यवस्था शेतीवरती अवलंबून आहे. आणि तुम्ही कष्टातनं जे शिकलाय, जे शिक्षण घेतलंय, प्रशिक्षण घेतलंय, त्याच्या माध्यमातून आता तुम्हाला पुढे भरारी घ्यायची आहे. आपल्याला रोजगार निर्मितीच्या या प्रकल्पाच्या माध्यमातून निश्चित यश मिळेल याची मला खात्री आहे. आणि मी सांगितल्याप्रमाणे हा वन ऑफ कार्यक्रम नाहीये, एक मेळावा घेतला आणि विषय संपला असं नाहीये. पूर्ण या प्रक्रियेमध्ये आपलं हँड होल्डिंग जे आहे ते तस्मिया शेख मॅडम आणि त्यांची पूर्ण टीम करणार आहे. परत एक 3 महिन्याने साधारण मार्च किंवा एप्रिलमध्ये असाच मेळावा आपण घेणार आहोत. आणि एक कुटुंब म्हणून आपण याच्याकडे बघण्याचं ठरवलंय. तुमच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या फक्त तुमच्यापुरत्या सीमित नाहीये. तर आम्ही आता स्टेजवरती बसलेले सगळेजण आम्ही तुमची जबाबदारी स्वीकारलेली आहे. त्यामुळे आज सुरुवात आहे. पुढच्या काळात कुठलीही अडचण असली, एखाद्या कंपनीमध्ये तुम्ही सिलेक्ट झाला, तिथे काही अडचण आली तरी जरूर आमच्यापर्यंत या. स्वयंरोजगाराच्या माध्यमातून एखाद्या बँकेत गेल्यानंतर तिथे अडचण आली तरी जरूर आमच्यापर्यंत या. आणि या कार्यक्रमाचा योग्य लाभ आपण निश्चितपणे घ्यावा हीच परत एकदा आपल्या सर्वांना मी विनंती करतो. इथे मुलींचा सहभाग 50% म्हणून कुठेतरी पाठवला. आपण आवर्जून ताई सांगतात की 50%पेक्षा जास्त आहे. याचाच अर्थ असा झाला की या प्रकल्पाची, या उपक्रमाची आपल्याला इथे गरज होती. आम्हाला इतकं काम करायचंय की पुढच्या एक असा टप्पा असावा की रोजगार मेळाव्यामध्ये जास्त लोक आले नाहीत म्हणून आम्हाला चिंता वाटावी. ते अपेक्षित आहे. आणि अधिक न बोलता आपण या उपक्रमामध्ये सहभागी झाला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि ज्यांनी याचं नियोजन केलं, चोख नियोजन केलं, त्यांचे देखील आपल्या सर्वांच्या वतीने परत एकदा आभार मानून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझ्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील विद्यार्थी व्याख्यान झालेले आहेत. या व्यासपीठावर असलेले त्या कोल्हापूरचे आमदार आदरणीय नाना जगदीशसिंह पाटीलजी, तसेच आदरणीय नंदजी काळेसाहेब, आपले कुलकर्णी साहेब, तसेच नितीनजी काळेसाहेब, अनिलजी शिंदेसाहेब, विकास राठोडजी, राहुल काटळेजी, अनिता कांबळेजी, आणि ह्या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे त्यांना आयोजक आहे माझे जावई संतोषी पाळजी. खरं दादा म्हणजे प्रकारला सोडून तुमचं भाषण झाल्यानंतर मी भाषण करणं बरोबर नाही. आज या ठिकाणी एवढे मुलं जमलेले, नक्कीच ह्या ठिकाणी दादाने जे काय आता सगळ्यांना सांगितलेलं आहे, दादा एवढंच ह्या ठिकाणी सांगू इच्छितो. त्या ठिकाणी किती कंडिशन आपल्याला मला माहिती नाही, पण मी या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो. या ठिकाणी जे स्किलमध्ये काही मुलं आल्या असतील, स्किलवर इंजिनियर असतील, टेक्निकल ITI केलेले असतील विद्यार्थी, अशा मुलांना येणाऱ्या वर्षभरात
100 मला नोकरी देण्याचं काम मी स्वतःनी त्यांचे शासन बंद न करता दादा तुमच्याकडे बघून या ठिकाणी तुम्हाला हमी देतो. या ठिकाणी येथील आलेले 100 मुलं मी स्वतः लावतो या ठिकाणी एवढंच या ठिकाणी मी बोलतो. आणि या ठिकाणी सगळेजण आमच्या घरातील हा कार्यक्रम पाहण्यासाठी आणि पहिला हा प्रोग्राम आहे दादा आणि मी आपल्या पत्रामध्ये टाकून होता आणि नक्कीच काय करतो मला पूर्ण अनुभव आहे. आता मी काळे साहेबांना सांगितलं होतं की एक जिद्द आहे त्यांच्यामध्ये काय ते करून दाखवण्याची जिद्द आहे त्याला. तसं नागपूर माझी जिद्द असेल दादा मला मी सिव्हिल इंजिनियर राहिलं होतं आणि नंतर मी विचार करायचं सिव्हिल इंजिनियर म्हणून काय करायचं तर मी उद्योग करणार मी नोकरी नाही करणार. आणि दादा मी तिला किती मान्य होतं दादा कसा मला स्टोरी सांगायची नाही मला परंतु मीही उद्योगपती झालो. आज माझ्याकडे काही बरेचसे काही लोक काम करतात त्यावेळेस 1,000-2,000 फक्त आकडा होता. मी काही एवढा वाटा नाही ना 1,000-2,000 लोकांना मी रोजगार देतो या ठिकाणी. आणि शंतनू पाडस पुढच्या काळामध्ये दादा पुढच्या बाजूला झाली त्या ठिकाणी स्वतः वर्षात ह्या ठिकाणी त्यांनी नियोजन केलेलं आहे. अनेक कंपन्या या ठिकाणी बोलवले आहेत त्या कंपन्या करतीलच दादा आणि दादाही स्वतः वचन दिलेलं आहे की मी स्वतः हे काम करणार आहे. वाटणीच्या माध्यमातून अनेक ठिकाणी या ठिकाणी पाणी येणार आहे. त्या ठिकाणी बरेचसे काही त्या ठिकाणी डेव्हलपमेंट होणार आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये IT पार्क होणार आहे. तुला पुन्हा बरेच काही गोष्टी दादांनी सांगितलेले आहेत. दादांनी तुमचे खूप आभार मानतो. तर तुम्ही मला व्यासपीठात घेतला व्यासपीठात बोलायला संधी दिला त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो. कारण खूप वेळ झालेला आहे. मुलं बसलेले टाकलेले आहेत. त्यामध्ये काही विद्यार्थ्यांना इथे ऑफर लेटर मिळालेलं आहे. प्रसन्न आगाशे लाईफलाईन मेडिकल प्रायव्हेट लिमिटेड या ठिकाणी त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे संभाजीनगरमध्ये. त्यांनी ऑफर लेटर घेण्यासाठी यायचं आहे. यानंतर निखिल आर माळी BSc अलाइड रिसोर्सेस मॅनेजमेंट सर्व्हिस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या ठिकाणी त्याला जॉब भेटलेला आहे. टाळ्यावरून आपण अभिनंदन करायला हवं. उद्घाटनापर्यंत आपल्याला या ठिकाणी ऑफर लेटर सुद्धा आपण त्यांना या ठिकाणी देत आहोत. प्रथमेश पवार यांना क्यूज विनिंग टुगेदर या कंपनीचा जॉब भेटलेला आहे. प्रथमेश पवार. शिवम पवार सुमित चौगुले दारफळचे आहेत. शिवम पवार त्यांना करण दयानंद लांडगे आहेत. समर्थ हातलोंडे करण दयानंद लांडगे आले असते. श्याम यादव आमदार श्री राणा जगदीशसिंह पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते होत आहे. मी त्यांच्या पत्नींना पण वर निमंत्रित करतो. या ठिकाणी आपण टाळ्यांच्या गजरामध्ये शंतनू पायाळ यांचं अभिनंदन करूयात की त्यांनी हा नोकरी महोत्सव आयोजित करून आत्ताच्या या खरं तर अतिशय प्रतिकूल अशा परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांना आपल्या सर्वांचं आर्थिक स्थैर्य हे चांगलं असावं याच्यासाठी या नोकरी महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. माननीय दादांनी खरं तर याचं कौतुक खूप केलेलं अगोदरपासूनच केलेलं आहे. फेसबुकच्या माध्यमातून असेल सर्व दादांनी आवाहन करतच होते. पण आता शंतनू पायाळ यांना या ठिकाणी शुभेच्छा पण देत आहेत. त्यांचा या ठिकाणी सन्मान करत आहेत. त्यांचे मामा सासरे असणारे माननीय सुधाकर शिंगारे साहेब पण या